नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी सुंदर मराठी निबंध. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक थोर साहित्यिक, समाजसुधारक आणि कामगार नेते होते. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील शोषित, वंचित, दुर्बल वर्गाचे दुःख मांडले आणि त्यांच्या आवाजाला साहित्याच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. ते खऱ्या अर्थाने जनतेचे लेखक होते. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वायफळ, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे झाला. त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे होते. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. शिक्षण घेण्याची संधी त्यांना फारशी मिळाली नाही, पण त्यांनी जीवनातून शिकत लेखणी समृद्ध केली. अण्णाभाऊ साठे हे दलित साहित्याच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात. त्यांनी पोवाडे, तमाशे, कथा, कादंबऱ्या, गीते आणि लोकनाट्य माध्यमातून आपले विचार समाजापर्यंत पोहोचवले. त्यांची प्रमुख कादंबरी फकीरा ही अत्यंत प्रसिद्ध असून त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला. फकीरा हे क्रांतिकारी विचारांचे प्रतीक मानले जाते. अण्णाभाऊ साठे यांनी केवळ साहित्यच नव्हे तर समाजकार्यही केले. त्यांनी मोलमजुरी करणाऱ्या लोकांचे संघटन करून त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. ते भारतीय
कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न होते आणि कामगार चळवळीत सक्रिय होते. त्यांच्या साहित्यामुळे अनेकांना जागृती झाली. अण्णाभाऊ साठे यांचे लेखन थेट, प्रभावी आणि समर्पक होते. त्यांनी समाजाच्या तळागाळातील लोकांचे दुःख, संघर्ष, स्वप्न आणि क्रांती यांची प्रखर मांडणी केली. अण्णाभाऊ लोकसाहित्याचे श्रेष्ठ प्रवक्ते होते. त्यांच्या पोवाड्यांमधून लोकशक्तीचा आविष्कार व्हायचा. अण्णाभाऊ साठे यांचे कार्य व साहित्य हे आजही तितकेच प्रभावी आहे. त्यांनी दाखवलेला संघर्षाचा मार्ग आणि सशक्त विचार आपल्याला प्रेरणा देतात. ते खऱ्या अर्थाने जनतेचे साहित्यिक होते. त्यांच्या विचारांची आजच्या पिढीने प्रेरणा घेणे आवश्यक आहे. असे महान व्यक्तिमत्व म्हणजेच अण्णाभाऊ साठे. धन्यवाद. चला मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू.